हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड माय किचन ऑल्सो. सो हिअर इज माय न्यू व्लॉग. लास्टचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा एकदा. आणि आज आपल्याकडे कोणीतरी येणार आहे, तर मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळात कोण येणार आहे. भेटूया. ये आज आपल्याला भेटायला आलेले आहेत मम्मी, पप्पा आणि भैया. हाय हाय. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता. याला खालून सामान उचलून आणावं लागलं म्हणून मी त्याला चिडवून चिडवून हसत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला, मेकअप केला आणि तयार होऊन आम्ही निघालो लग्नासाठी. भैया गिफ्ट आणण्यासाठी गेला होता. तोपर्यंत म्हणलं मम्मी पप्पांसोबत फोटो काढून घ्यावे, पण ह्यांचं तर काहीतरी फोनवर चालू होतं. फोनवर दोघं पण कोणाची तरी बोलत होते. तरी पण म्हणलं पोज करा पोज करा पोज करा. तर पप्पांनी अशी पोज केली नसरकी. जब भी मैं वाला गिफ्ट का बरं तसं का बरं तू घालच म्हणलं नाहीस कधी. मी इकडे बोलत थांबले आणि भैया गाडी पुढे घेऊन जात होता. क्यों बे ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. फायनली त्याने गाडी थांबवली आणि मी गाडीत बसले. तुला पैसेच नाही काय घरला? आता खाऊन पिऊन चालव सिटी मी आता लग्नात मिळणार आहे ना तुला खायला. त्यानंतर आम्ही पोहोचलो लग्नामध्ये. ही होती मम्मीची मैत्रीण. त्यांची काही गळा भेट वगैरे चालू होती, बोलणं चालू होतं. त्यानंतर मी त्यांचे फोटो काढले. त्यानंतर झाली नवरा नवरीची एंट्री आणि अक्षता पडल्यानंतर आम्ही गेलो फोटो काढायला. गिफ्टवरती नाव नव्हतं टाकलं म्हणून पप्पा इथे त्याच्यावरती नाव टाकत होते. त्यानंतर हे सगळेजण फोटो काढण्यासाठी गेले आणि मी त्यांचा फोटो काढला. कैमरामैन जल्दी फोकस करो. फोटो काढून झाल्यानंतर थोडीशी गाणी ऐकली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. भूक तर खूप लागली होती, पण जेवण काही येतच नव्हतं. त्याच्यामुळं पाणी पिलं. त्याच्यानंतर थोडा वेळ वाट बघितली पण जेवण तरीही आलं नाही. त्याच्यामुळे नुसतं पाणी पित राहिलो आम्ही. आणि फायनली 2000 years later. जेवण करून आम्ही घरी आलो. थोडासा आराम केला, थंड पेय घेतलं. मला बी यायचं आहे. बाय मला पण यायचं आहे. या मालकासोबत बसा दोघं इथे. मालकासोबत नाही, मला यायचं आहे. बसा दोघं. काय कोथिंबीरांची चुकी खाऊ घालतो तुला बस. आता जाणू द्या डबा करायला ये मग काकू. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ. आ कधी येता आता? मी सुख मध्ये होता बाय. त्यानंतर संध्याकाळी मला हा मायक्रोवेव्ह अनबॉक्स करायचा होता. सो फायनली मुहूर्त लागला. हा मायक्रोवेव्ह मला माझ्या लग्नामध्ये माझ्या मावशीने गिफ्ट केलेला आहे. सकाळी कांदा चिरत असताना बोटाला थोडंसं लागलं होतं, परत तिथेच लागलं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सगळं जाऊ द्या, ते तर काय होतच राहणार आहे. पण काय पॅकेजिंग होती मायक्रोवेव्हची, खूप सुंदर पॅकेजिंग होती. त्याच्यामध्ये हा एक ग्लास प्लेट मिळालेला जो की खूप स्ट्रॉंग होता. आणि त्याच्यानंतर हे काय होतं मला माहिती नाही, बहुतेक कशाचं तरी स्टँड असेल. अँड फायनली मायक्रोवेव्ह. मी या विचार करत होते की मी ह्याच्यामध्ये काय काय बनवून खाणार, पिझ्झा बनवणार, अजून मी काय काय बनवू शकते ह्याचा मी विचार करत होते. त्याच्यानंतर आठवलं मला की हे मलाच बनवावं लागणार आहे आणि खावं लागणार आहे. सो त्या विचारांमधून बाहेर येऊन मी हे ओपन करायला लागले. स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमनचा टॅग घेऊन मी हा बॉक्स कसा तरी उचलला, साईडला ठेवला आणि त्याच्यामधून मायक्रोवेव्ह बाहेर काढला. मी कधी गावी जाते किंवा कधी कोणत्या कार्यक्रमामध्ये जाते तेव्हा माझे रिलेटिव्ज किंवा जे काही जवळचे लांबचे जे कोणी आहे ते सगळे म्हणतात, खात पिझ्झा किती बारीक झालीस. पण त्यांना कोण सांगणार, मी जेवढी बारीक दिसते तेवढी जास्त माझ्यामध्ये ताकद आहे. मायक्रोवेव्ह ओपन केल्यानंतर माझी एक्साइटमेंट तुम्ही बघूच शकता. मला अजून बघायचं होतं की याच्यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे. सो मी हे बघायला सुरुवात केली. लेट्स सी याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. युजर मॅन्युअल ऑफकोर्स लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा स्टँड आहे. त्याच्यासोबत आलेली आहे आणखी एक प्लेट. त्याच्यासोबत आलेला आहे आणखी हा एक बॉक्स आहे. त्याच्यामध्ये बघूया काय आहे. ग्लव्ज, हँड ग्लव्ज. अजून एक स्टँड. काय असा होता आजचा आपला दिवस. भैया मम्मी पप्पा तिघं येऊन गेले. त्याच्यानंतर आम्ही लग्नाला जाऊन आलो. आल्यानंतर काही नाही, थोडंसं काम केलं. जे मम्मीने सामान आणलं होतं ते सामान थोडंसं ठेवलं त्याला जागा करून. सारे कामं झाले, आराम झाला, जेवण झालंय आणि अनबॉक्सिंग पण झाली तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. सो थँक्यू गाईज. बाय.